गॅरंटीच म्हणतात. विमा काढला तर हे याची काही गरज नव्हती ना महापालिकेने राहायची. त्याच्यामुळे म्हणूनच म्हणते एक व्हाईट पेपर त्यांनी काढावा. कारण माननीय देवेंद्रजी म्हणालेत की कुठलीही सॉव्हरेन गॅरंटी नाही. जमीन तर मोफत दिलेली आहे, त्याच्यापैकी सॉव्हरेन गॅरंटी केलेली आहे नाही, ठीक आहे. जमीन मोफत दिली आहे ते ठीक आहे, पण मग 84% लोकांना जर पैसे भरायचे असतील आणि ते प्रायव्हेट माणसालाच जाणार असतील तर मग ती बल्ले बल्ले झाली त्याच कॉन्ट्रॅक्टरचीच ना एक. आणि दुसरं एक ट्रस्टचा कायदा आहे ज्याच्यात एक्स अमाऊंट ऑफ बेड्स कुठल्याही कमर्शियल हॉस्पिटललाही गरीब लोकांना द्यावेच लागतात. या देशाचा कायदा आहे. मग त्या हॉस्पिटलच्या मॉडेल आणि ह्या हॉस्पिटलच्या मॉडेलमध्ये फरक काय झाला? तो एक 5-10%चाच फरक झाला. जर 5-10%चाच असेल तर इट इज अ कमर्शियल व्हेंचर. तर मग हे कमर्शियल हॉस्पिटल नसून मग म्हणजे हे कमर्शियल हॉस्पिटलच झालेलं आहे. हे आम्हाला वाटलं की हे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल आहे. हा कमर्शियल व्हेंचर म्हणून आम्ही नाही आलेलो इथे. ताई पोस्टरवरून दादा बोलले की आता जे काम केलं त्याचं सगळं श्रेय नगरसेवकांचं आणि निवडून आणण्यासाठी 2 दादाच लागतात. तर मग हे काय होतं? आता ह्याचं उत्तर ते तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल, कारण का ते भाषण माझं नव्हतं. ज्यांनी केलं त्यांना विचारायला लागेल. थेट समोरासमोरच तुमच्या समोरच तुम्ही काहीच नाही, मी सगळं इथं बघतो वगैरे. बरोबरच आहे ना. पुणे जिल्ह्यामध्ये पक्षाची जबाबदारी त्यांच्याचकडे होती, त्याच्यामुळे त्यांनी केलं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हीच तर आदरणीय पवार साहेबांची खासियत आहे. पवार साहेबांनी खूप यंग टीम निर्माण केली आणि सत्तेचं विकेंद्रीकरण. मला आनंद वाटतोय की ह्या सगळ्यांच्या भाषणातून एक गोष्ट आली की आदरणीय पवार साहेबांनी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे विचार जे पुढे नेले की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेब देशाचे अध्यक्ष, राज्यामध्ये जे आहे त्याच्यासाठी हा सगळा प्रक्रिया चालली आणि आम्ही सातत्याने त्याचा फॉलोअप करतोय की हे इलेक्शन लवकरात लवकर व्हावं ही आमची सगळ्यांचीच मागणी. आता इथे सचिन दोडके उभे आहेत. सचिन दोडकेंना विचारा, गेले 2 वर्ष ते नगरसेवक नाही, पण तरी रोज धावपळ, रोज कॉर्पोरेशनला जाणं. आणि सचिन दोडकेंना असे अनेक उत्तम जे हाय परफॉर्मिंग नगरसेवक आहे त्यांना असं वाटतं की आम्हाला न पद आहे ना काय, पण लोकांची त्यांचं जे प्रेमाचं नातं आहे त्याच्यामुळे ते आजही नगरसेवक नसले तरी धावपळ करतात जबाबदारी. त्याच्यामुळे इलेक्शन झालंच पाहिजे आणि ही लोकशाही आहे. त्याच्यात कोर्टात जरी असलं तरी मग महाराष्ट्र सरकारने आणखीन ताकदीने ते लढावं आणि टाइम बाउंड मॅनरमध्ये सरकारला विनंती आपल्या कोर्टाला विनंती करावी की हा निर्णय घ्यावा. एक मिनिट त्याच्यानंतर हो एक मिनिट ह्यांचं झाल्यावर ह्यांचा घेऊ. बारामतीच्या कार्यक्रमानंतर आज सुद्धा अबोला कायम म्हणलाय तुम्ही, कुठेतरी दुरावा जो आहे कुठेही संवाद होताना संधीच मिळाली नाही हो. ते गेले आणि त्यांना जायची घाई होती. म्हणजे आले पण सगळे उशिरा आणि गेले पण लवकर. मी तर आधीच येऊन वेळेवर बसले होते. त्याच्यामुळे देवेंद्रजी आधी आले, मी आले, माझ्या मागोमागच देवेंद्रजी आले. त्याच्यामुळे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायची वेळ मिळाली. त्याच्यानंतर दादा आले आणि उशीर, आणि नंतर त्यांनाच उशीर सगळ्यांना झाला होता कारण का त्यांना एअरपोर्टला जायचं होतं. मी तर इथेच उभी आहे. दादांचा त्रागा होतो हल्ली, तुम्हाला बघितलं गोष्ट ते जाणवलं आम्हाला बारामतीच्या तिथं आजही. म्हणजे तुम्ही वहिनींना मिठी मारता पण दादांचं अजून ते काय बोला उलट त्यांचा चिडचिड होताना दिसतं, तुम्ही दिसलं. कदाचित घाई गडबड असेल ना, आज त्यांना एअरपोर्टच्या पण ओपनिंगला जायचंय. तुम्ही घाई गडबड असू शकते, बिझी लोक आहेत. प्रश्न आहे, केंद्र सरकारनं अशी अधिसूचना काढली की जर स्त्रियांना माहेरचं नाव कायम ठेवायचं असेल तर पतीची संमती लागणार. हो, माहेरचं नाव जर ठेवायचं असेल तसा निर्णय झालाय, अधिसूचना काढली केंद्र सरकारनं. कोण म्हणतंय? केंद्र सरकारनं अधिसूचना काढलेली आहे. नाही हो, असं अधिसूचना काढली नाही. मला दाखव, मला नाही वाटत असं काय असू शकतं, कारण किती लोक माहिती आहे. तरी मला त्याची कॉपी द्या ऐकून. मला असं वाटतं आज ह्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात मोठा प्रश्न कुठला आहे माहिती आहे? इलेक्शन कमिशनरनी जो राजीनामा दिलाय तो सगळ्यात मोठा आणि गंभीर आजचा प्रश्न आहे मला विचारायचा. आता हाच तर मोठा प्रश्न आहे लोकसभेचं. या देशातलं सगळ्यात लोकशाहीचं महत्त्वाचं इलेक्शन ही लोकसभा असते. त्या देशाचं इलेक्शन असतं म्हणून महत्त्वाची, नाही तर ग्रामपंचायती महत्त्वाचीच असते. पण या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन कुठलं होतं तर ते लोकसभेचं होतं. आणि त्या लोकसभेची आचारसंहिता लागायच्या 3-4 दिवस आधी इलेक्शन कमिशनमधली एक व्यक्ती, मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे इलेक्शन कमिशनच इलेक्शन घडवते, त्याचे अध्यक्ष, त्यातले प्रमुख जर राजीनामा देत असतील
तरी अतिशय चिंतेची बाब आहे. ज्या गोष्टी आम्ही सातत्याने सांगत आलो, ही दडपशाही आहे, ही लोकशाही नाही राहिली आहे आणि या लोकशाहीसाठी आपल्याला लढायचं आहे. हा पुन्हा एकदा आणखीन एक कृती बघा ज्याच्यातून पूर्णपणे आपल्याला लक्षात येते की दडपशाही या देशात आणि दिल्लीत वाढते. काल मनसेचा मेळावा झाला. राज ठाकरे म्हणले की हे वेगळे वेगळे जरी दिसत असले तर हे सगळे आतून एकच. काही लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. झाली की नाही हेडलाईन? त्याच्यामुळे पवार फॅमिली आणि आदरणीय पवार साहेबांवर बोललं की हेडलाईन होते. काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? तू दे ना जरा हेडलाईन. एक प्रश्न विचारायचा आहे. आता हिवाळी अधिवेशनामध्ये कोविड सेंटर घोटाळ्यावरून सीएम एक स्टेटमेंट केलं होतं की मुंबईतल्या जम्बो कोविडची कंत्राटं एका ठेकेदाराला उत्तर प्रदेशच्या रोड कॉन्ट्रॅक्टरला दिली होती. ही कंपनी वारजेचं करणारी LLP स्थापन झाली 2019ला आणि जे आज मुख्य प्रवर्तक म्हणून पुढे आले, हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ते कंपनीत दाखल झाले. तर या मध्ये मोठा गैरव्यवहार झालाय का, किंवा तुम्ही तपासणीची चौकशीची व्हाईट पेपर निघेल तेव्हा निघेल? नाही निघेल तेव्हा टाइम बाउंड. मोठं तुम्ही याच्याबाबत काही पुढे जाणार आहात का? महाराष्ट्रात आणि भारतात कुठेही भ्रष्टाचार झाला तर त्याच्या विरोधात आम्ही लढणार, कोणीही केला असेल. आणि त्याची सगळ्याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. बघा, मी त्यांच्यासारखे आरोप करत नाही. पहिले आरोप करायचे आणि नंतर इनकमिंग वाढवायचं, असलं गलिच्छ राजकारण मी कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही. मला अमित शहाजींचे अजूनही शब्द आठवतात. अमित शहाजींनीच आम्हाला पार्लमेंटमध्ये सांगितलं होतं की जेव्हा एक बोट तुम्ही दुसऱ्यांना दाखवता, 3 बोटं तुमच्याकडे येतात. हे अमित भाईंचे शब्द मला पार्लमेंटमध्ये आठवत आहेत. त्याच्यामुळे आता असंच होतं, एकतर आमच्यावर आता ते आरोप करत नाहीत भ्रष्टाचाराचे, आणि जेव्हा जेव्हा भ्रष्टाचाराचे आज आरोप होतात तर भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे आज भारतीय जनता पक्षात आत आहेत किंवा त्यांच्या मित्र पक्षात आहेत. त्याच्यामुळे भ्रष्टाचार झाला नाही झाला, वॉशिंग मशीन, याचं उत्तर फक्त भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाने द्यावं. काही अजितदादा सीएम होऊ नयेत म्हणून काहींची ही रणनीती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हजारो कोटी रुपये खर्च करून ट्रोलिंग केलं जात आहे. हे लवकरच मी समोर आणेल असं सुनील शेळके यांचा आरोप आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला आहे, आणि आपल्यासारख्या गरीब देशामध्ये हजारो कोटी रुपये ट्रोलिंगला मिळत असतील तर मला असं वाटतं, मी पुढे जाऊन म्हणेन त्याची CBI चौकशी करूया की हे हजारो कोटी रुपये कोण ट्रोलिंगला वापरते. अगदी चांगला प्रश्न आहे, अतिशय उत्तम प्रश्न आहे. आपण याची CBI करू. मीच अमित भाई शहांना पत्र लिहीन की ट्रोलिंगला महाराष्ट्रामध्ये जर हजारो कोटी होत असतील आणि असं त्यांच्या विचाराच्या पक्षाच्या आमदाराला जर तसं वाटत असेल तर महाराष्ट्र खतरे में आहे. दादांना फक्त 3 जागा मिळणार असं कळतंय. मला नाही माहिती बाबा, माझं मी दुसरे के घर में क्यों जाऊ. नाही, देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी पुण्यात जर जास्त वेळ देतो याचा अर्थ मी काही पुण्यात निवडणूक लढवणार नाहीये. हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. लोकशाही आहे, ते DCM 1 आहे त्या राज्याचे. DCM 1 त्यांना कुठल्याही जिल्ह्यात जायचा अधिकार आहे. लोकशाही आहे ते, असं काय करता. थँक्यू.